बाबे बाबे कोण आलं काय? कोण आलं? अरे हाय गेलो राम राम साहेब. काय हो? कशाला आलो तुला माहित असेल? आहे ना. हा किती फोन केले तुला? फोनच बंद झाला. हा फोन बंद झाला. फोन बंद नाही चालू आहे फोन. नाही ना बॅटरी स्विच ऑफ झाली. किती फोन केले मी कालपासून फोन करतोय मी तुम्हाला. हा अहो लाईटच नाही बॅटरीच नाही चालू. बरं पैसे कधी द्यायचे मला सांग. दे ना आताच मुलीची नवऱ्याची घटना झाली जरा तारमाळ झाली. कधी देईन सावकार. महिन्यात देणार 2 महिन्यात देणार आता किती दिवस झाली? तर मुलीला पाच पोरं झाली ना. अरे देईन आता तिचा मालक वाढला थोडं आमची मुलगी सावर दे उलशी. मला सांगू नको मला आत्ताच्या आता पैसे टाक. अहो थोडा टमाटा बोलत होता महिन्यात देतो 2 महिन्यात देतो. थोडा टाइम द्या आम्हाला देऊ आम्ही पैसे. किती टाइम द्यायचा? अहो आमच्या मुलीचा अशी घटना झाल्यामुळे आम्हाला नाही तर चल माझ्या वावरात तिकडे काम करत बस. मी सांगत झोपव रे ह्याला झोपव. येऊ आम्ही उद्यापासून येऊ दोघं येऊ कामाला तुमच्याकडं. पण काम वेळेला नाही पैसे घ्या आपली पहिली बाकी माहित नाही पैसे दे. सध्या नाही सावकार माफ कर. मला सांगू नको मला आत्ताच्या आत्ता पैसे पाहिजे मला. मी तर बसून राहील. हा का थोडे दिवस थांबा देऊ आम्ही पैसे. देऊ तुमचे पैसे पै ना पै देऊ पण थोडं समजून घ्या आम्हाला. एक अजून महिना नाही समजू शकत. किती फोन केले त्यांना. फोन बंद येडे बिडे आहेत का? अहो रिचार्ज आम्ही द्यायचे ना आम्ही 50 फोन करायचा. अहो तुम्ही थोडं समजून घ्या आम्हाला. किती समजून घ्यायचं? रिचार्ज करायचं सुद्धा रिचार्ज मला सांगा लग्न झालं किती दिवस झाले तुमच्या मुलीला? झाले लग्नासाठीच घेतले होते पैसे. लग्न झालं सगळं झालं तरी तुमचं नावच नाही पैसे द्यायचं म्हटल्यावर. जे मालक वारले ते दुःखात आहे राव सावकार. जरा समजून घ्या तुम्ही. एवढे माणूस के नका सोडू. काय माणूस सोडू नको. तुम्हाला कळत नाही का फोन आलेला फोन उचलावा सांगावा. हा मला सांगू नको. मला सांगायचं नाही. मला पैसे लागतात. आता जर खायला पैसे नाही तिकडे मर राहायचं जग. मला नको सांगू. मला आत्ताच्या आत्ता पैसे दे. अहो तुम्ही असं काय बोलताय त्यांना. देतील ना ते. देतील बितील नाही ना तू चल चल. काय पैशासाठी पुरीची इज्जत घेतो का? सोड तिचा सोड तिचा. घेऊन जाईन तिला. हा घेऊन पैशासाठी पुरीची इज्जत घेतो? हा मग पैसे टाक मग आत्ताच्या आत्ता. काय काय पुरावा आहे तो आम्हाला पैसे दिले? हा काय पुरावा आहे? पुरीचा हात धरतो. हा मला आत्ताच्या आत्ता पैसे पाहिजे. मला सांगायचं नाही. सावकारी पुरीचा काय हात धरला? बघायचं का तुला पुरावा बिरावा. हा हा दाखव जा. घेर दिला. हात काय धरला तुम्ही? मुर्दा उचलला त्याला. हे बघितलं का? मला सांगू नको तू. मला सांगू नको. मला पैसे दे. जाऊ येतील दवा दिन जा बघ. काय देत? मला आत्ताच्या आत्ता पाहिजे. मला सांगू नको. काय देणार? काय करायची? गरीब आहे आम्ही. आमच्याकडे जरा तिला घे. अहो देऊ ना आपण त्यांचे पैसे. थांबा बाबा तुझ्या हातात आहे पाय पडू का मी? थांब ना. पडू नको. म्हणे म्हणलं तुम्हाला महिन्याची आत देतो. काही कळत नाही आम्हाला. आम्हाला तर पैसा कळतो बस. अरे कशाला असं बोलता मी सांगितलं 2 दिवस झाले कनेक्शन कट झालं. लाईट नाही घरात बिल भरलं नाही म्हणून. अरे फोनची मग रिंग कस काय वाजती? कुठं वाजती? दाखव फोन बंद आहे आमचा. मला सांगू नको. मला तू आत्ताच्या आत्ता पैसे दे. पुरीचा हात धरला. हात धरला यांनी. अरे पैसे मागायची पद्धत असती काहीतरी. तुम्हाला लाज वाटायला पाहिजे. पैसे आज मध्ये येऊन जाते. अरे किती वेळा फोन केला त्याला. तुला लई काळजी वाटते त्याची रे. तुला पोळक येतो ना तू पैसे दे. आम्हाला फक्त पैशाची मतलब बस. मला एक सांग अशी पैसे मागायची पद्धती का? पोरींचा हात किती धरायचा. झाले किती झाले पैशाला? तू जीव कशाला ठेवतो? जीव दिला नाही तुझ्याकडे पैसे तर घेतो काय? घेतले होते पुरीत लागणार. अरे पठ्या. अरे लग्नाला घेतले होते. आता ती ईद झाली. आमच्याकडे थोडा टाइम द्या आम्हाला. पैसे नाही आमच्याकडे. ती जो आमच्या बोल झाली का? आम्हाला तशी काय घेणं नाही. आम्हाला फक्त आमचे पैसे पाहिजे बस. मी देतो म्हणलं ना. आता बाहेर पडलो. देऊ आम्ही पैसे तुमचे थोडे थोडे. काय देऊ नुसतं देऊ. देऊ काय? अरे पण हे असले कुंग घ्यायची काय दुसरी काय नव्हती का तुला घ्यायला? आणि तुम्हाला पण कळालं नाही की असल्याला द्यायचे कशाला? त्यावेळेस सगळे असे बोलले टमाटमा निघून गेले. कोणी मदत नाही केली मला. अरे घ्यायच्या टायमाला कसला गोड गोड बोलत होता आणि आता आलाय. माझ्या मुलीचं लग्न आहे म्हणजे महिन्यात देतो 2 महिन्यात देतो. मग अजून बोलायची इच्छा आहे माझी. येऊ राहिलो ना. मग करा दिली आतापर्यंत. तुम्ही डायरेक्ट पुरीचा हात धरता काय? मग काय करू? आरती करू का तुझी? पोरची एवढी काय पैसे टाकायचे ना. हा लय सावकार तू. लगेच त्यांचे पैसे. बघ ना असलं जाईल पण ती थोडंफार यांची देऊन टाक. हा काय ठेवतो?
बरं बरं ते कळत आहे आम्हाला, पण त्यांचं समजत चुकीचं आहे, आहे ना. त्यापेक्षा मी मोठा आहे, मला कळतं इकायचं ठेवायचं काय करायचं. हे बघा भाऊजी, चौदा आम्ही घालून तुमच्या गेले, पडले का संकटात त्याच्यावर? धावून आलो, तुम्ही आम्हाला लगेच उरफट तिरफट बोलायला ते लागले. दिसतंय आमच्या संकटात कशा आम्हाला कोण- पद्धतीने आले. हा. ती बाडबाड बिडबाड करू नका, मला आत्ताच्या आता पैसे द्या. इकडे काय कर, आता काय पैसे? जमीन विक नाही तर तुझी काही कर, नाही तर पोरगी दे, आमचं आम्ही बघू. पोरीचं अरे नाव तू सांगितलं सांभाळून बोल की ए, बाबा. घे रे पोरीला. चॅनल आमच्या पायात बी आहे. पैसे देऊन टाक. पैसे सोय करायची पाठदिशी, आम्हाला बाकी काय माहित नाही. देऊ देऊ. नाही तर पोरीला घे पोरीला. ए यार तू सारखं तिचं नाव काय घेतो रे काय मुर्द्या? घे तिला? घे. ए, काय झालं काय झालं काय झालं? ए, तुमचा जाय झाला, तुमच्या मुळात झालं मुर्द्यांनो. ए, बघा ना, बघा ना. निपटायची काय पाळी झालं? ना. काय झालं? मी कुठे काय केलंय? अरे हाय मला कोणी काय केलं आणि काय नाही. तुमच्या मुळात झालं, तुमचा मुर्दा उचलला तुमचा. अयो, ए, बघ ना बघा ना भावाला बघा ना. ए, धरा ना. काय नाही होत त्याला, नाही ना धरा ना. काका बघा ना. धरा ना. काही होणार नाही. हो, ते ना हो, ते त्याला कशी ना करायला असंच करतो, याला त्याला जात का येतो हे मला माहिती. आव, चला धरा. आपलं. आव, आव, याच्या धरा मागे ना, धरा. मम्मी कोणी आहे का बघ. आ, इकडे या ना, ये ना. रिक्षा बघा ना. मम्मी तिकडं कोणाची भांडणं चालू कुठं तिकडं पलीकडं? मरू द्या, जाळ होत्या त्यांचा. तुमच्या टायमाला आले का ते पळू पळू गेले. अरे भाऊ येतो. बाबा काय गरज नाही भाऊ बी म्हणायची. 7 वैरी येतो. जर का गेले तर बघा तुम्ही मग. त्याचाच आवाज आहे. जाऊ दे मरू दे. आम्हाला बी ऐकू येतोय त्याचाच आवाज नको आहे. असं करायला. अहो तुम्हाला अटॅक आलता ना, ते आलते पैसे मागाय लोक, तेव्हा ते पळून गेला होता. नाटक करीत बरं, त्याने काही करू दे, आपण नाही करायचं तसं. गबासा नाही जायचं. नाही लय कल्ला चालला जावं नको लागेल. नको नका जाऊ. तब्येत बरी नाही तुमची, काय गरज नाही. तुम्हाला बरं वाटत. मारते ते लोक त्याला. जाऊ दे ना, मारू द्या. तुम्ही मराठी टायमिंगला तर म्हणले तुम्हाला काय झालं ना, तुम्हाला काय झालं तर आम्हाला कोण नाही तुमच्या बिग. हा. त्यांना काय काय करावं आता? जाऊ द्या मरू द्या. अरे लय कल्ला चाललाय, जाऊ दे. आणि तुम्ही जाऊन काय करणार तिथं. त्यांची समजूत घाली, तो हातापाया पडतो, मिटून त्या दिवशी टाक. बघितलं ना, दोघं नवरा ऐकू पळून गेले. मी वडीत होते तरी बी हात नाही थांबलेत ते लावला. 5 मिनिटं तरी. थांबले का? तेव्हा कुठे गेलता भाऊ? कुठे गेलतं रक्त? हं? थांब, मी आहे ना लांबून पाहून दे. माझ्या जेवणार राहत थांब. मला जाऊ दे, पूजा ऐकत जा तू. बरं जा बघा. लांबूनच पाहत मग. हा लांबून पाहत थांब. चला आपण. तुम्ही नका येऊ. ए पांड्या 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 अरे यार हाय की नाही घरात कोणी? या इकडे. कोण बडबड करते रे? ते आलेत बघा ना दाजी. काय काय म्हणते ये तू ये. तिथे लय उभं राहिले. जा बरं पुढे काय म्हणते बघू. नाही तुम्ही चला. बघ तर खरं तुला काय काम आहे त्यांचं. येतो का नाही इकडे? आलो ना. उंदरासारखा घरात लपून बसलाय. ये लयच बोलत आहेत मोठं मोठं. कोणी? बघ बरं किती फोन केलेत. हा फोन बघ ना किती केले. फोन सायलेंट होता माझा. अरे काय फोन सायलेंट होता? काय कारण नको सांगू तुम्हाला. पैसे दे, का म्हणून आला तिकडे. पैसे टाक. पैसे नाहीत ना माझ्याकडे. ते सांगू नको, पैसे टाक पहिली. किती वर्ष झालं पैशाला? 2 वर्ष झालं. आणि मग कधी द्यायचे? देईन मग आल्यावर देईन. आल्यावर कधी? हा एवढा आरडाओरडा चाललाय. हा आणि याने कशाला पैसे आणले होते. त्यालाच विचारा की. काय रे, काय झालं? काय नाही, आ? पैसे कायचे पैसे? यांच्याकडून मला घेतले. पैसे लागतात आता. मला पैसे सांग लागलेत नको. म्हणजे सांगू नको तू. कायचे पैसे? पैसे दे. याने आमच्याकडून पैसे घेतलेले आहेत. 2 वर्ष झाले पैसे घेतलेत. कायसाठी घेतले ते? घेतले होते ते लागत होते मला. आणि तुला लागत होते आणि कशात जेव्हा द्यायचा होता तू. त्याला आदत काय आली होती ते तर कारण कळू दे आता ना. भाऊ तुझा आहे बघ ना, विचार ना. काय घे रे लागत त्याला. होतं सांग ना. घे त्याला घे. ओय, हो थांबा, हो थांबा. काय लागत होती सांग ना. हा? थांबा 2 मिनिट. पैसे आहे ना, मी पत्त्यात गेले माझे. देवा, आमच्या व्यवहार मध्ये पडू नका तुम्ही. हा? त्याला घे जरा. कधी पडू नका म्हणजे भाऊ आहे माझा तो. मग द्या पैसे. पैसे चला. पैसे द्या म्हणजे तुम्ही आम्हाला विचारून दिलते का? मग कशाला मध्ये पाडता? नाही पडायचं अजिबात. मध्ये नाही पाडायचं. आम्ही ती बघून घे. घे अरे पण येताना कमीत कमी विचारायचं ना, आम्ही याला पैसे देतोय म्हणून. घे रे याच्याकडून पैसे. ओय, माझ्या नवऱ्याच्या मुलाला काय संबंध थांबा आहे? 2 मिनिट थांबा. मी घेतलेत, मी देतो. कधी देणार मग? देईन मी. अरे हे पैसे मागत यार. हा? हा कशात पैसे? कसले पैसे म्हणजे? सारखं असले मागे. पैसे? कशात आता ह्यो आलाय. कशात अरे पैसे? दोन्ही भाऊ असले दिसते. असले असले म्हणजे असले म्हणायचं काय तुम्हाला? त्यांना गोड लागत. काय तेच काम काय? करीन. काय हा? निघ. ए, तुम्ही आला का तुम्ही? मग?
हा तुमचा जाया झाला तुमचा कायचे पैसे रे भिकारी? मला आता पैसे पाहिजे. नाही देत, चल. हा? नाही देत, चल. हा? नाही देत, एक नाही मिनिट देत. तुला पैसे तुला देत नाही. बरोबर आहे, चांगला. लावायचं काय? हा लाव नाही तुला घे रे त्याला. बाजूला. घे त्याला. एक दांड आणला तो आंध्र इकडे. हे? हात लावून दाखवा रे. हा? सोडा. कसं पैसे देत नाही बघ. पैसे दे. पैसे द्या अगोदर. हो तिकडं. याचा कार्यक्रम लावतो यांचा पैशाचा. पैसे घेतल्यात दोघा भावांनी पैसे घेतल्यात इकडे काय आलं ह्याच्या मेवण्यानी आणि यांनी माझ्याकडून पैसे घेतलेले 2 वर्ष झाले. का रे बाबासाहेब मग पैसे देणं त्यांनी दिले काय गुन्हा केला का गुन्हा अजिबात नाही. मी म्हणलं देतात नाही. तिथे येऊन मला दादागिरी करतोय नाही, इथं गुन्हा मारतोय. केला का त्यांनी पैसे देऊन तुम्हाला कोण म्हणलं हा गुन्हा बघ, केला? 1 मिनिट आहे का असे व्यवहार आहेत ना बंद होऊन जातील तुमच्या माहितीकार सांगतो त्यांनी गुन्हा केला का पैसे देऊन अरे ती एकटी वाच नाही ना आमची. मग देत तुम्ही जरा दम घ्यान राव देत अहो, कधी आले? 2 वर्ष झाले. आज 2 वर्ष झाले पैसे देत नाही तर. ह्या मेवण्याने यांना पैसे द्यायचे होते ना मेवण्याने घेतले त्यांच्याकडून पैसे बरोबर आहे पण ही जर मी मध्ये थोडं बोलायला लागलो तर ही माझी कसून धरायला लागली मला दिलेत का मग पैसे बरोबर आहे तुमचं मध्ये बोलायचं मग त्याला कळलं पाहिजे ना भाडं त्याने काय केलं पैसे यांनी काय केलं कुठं पत्त्यात घातल्यात मग असल्याला मारलं नाही पाहिजे राहिलं पाहिजे मारलं पाहिजे पण कमीत कमी तुमची घेण्याची पद्धत व्यवस्थित असावा हा. काहीतरी आणि समंजस- तू- फोन उचलतोय का त्यो? आणि तुला एवढा पुळका कापासून यायला लागला एक मिनिट. थांब तुला एवढा भावाचा पुळका कापासून खोरेन दांडी घ्यायला लागलाय तू अरे त्यो माय पुरच्या मदतीला तो आलता. आलता कधी आलता तेव्हा पुरुषच्या मध्ये आम्ही होतो का तो होता त्यो होता त्यो तुम्ही नसला होती. आणि तुला अटॅक आलता तेव्हा कुठे मेलता हा बघा त्यो नाही आला जाऊ आपल्या दे, पण मदतीला नाही भाऊ. पण आम्ही येणार त्याच्या मदतीला ना, ना, याला- लाज वाटली बाई तुला याला म्हणतात भाऊ. तुला गचुंडाला धरलं तर 1 मिनिटात धावत आला आणि तू लाज नसल्यावर त्याला अटॅक आला तर पळून आला नवरा बायको तू त्याचा नाही आमच्यावर जीव पण आमचा आहे ना त्याच्यावर जीव यालाच म्हणतात भावाला भाऊ ना ना आमच्या पैशाची विल्हेवाट लावून जा. हा तुमचे पैसे मिळते पैसे आहे ना सोन्यासारखे तुमचे पोहोचवा त्यांचे. पैसे पोहोच होते ना तुम्ही त्याची काय तुम्ही घेणार का जबाबदारी? जबाबदारी घे. ह्या पद्धती ना थोड्या बदला नानाकडून लिहून घे. तुमची हा मी देतो लिहून जा अहो, तुम्हाला काय टेन्शन 1 पैसे रुपया म्हणजे नाही बुडणार तुमचं 1 रुपया. आणि ते किती दिवसात देणार आहे ना ती बी लिहून पैसे घे. आले ऊसाचे पैसे आले माझ्याकडे मी देऊन टाकले पैसे याचे नाही देणार हे पत्ते खेळायला यायला धरून घ्या कुठं यायला धरून तुम्ही त्याला घेर हे नाही. फुगारीवाल्यांचे पैसे नाही आपला काय संबंध नाही तुझे पैसे देतो मी तुझा काय विषय नाही याच्या पैशाचं काय करणार तुम्ही? तुला काय यायला रोगाला देईन ना त्याला देऊ ना बरं एक काम करा मी देतो पैसे त्याचे कधी देणार? कधी? कधी देणार? नाना तुम्हाला हमी घ्यावा लागेल. आणि देऊन टाक त्याचे उद्या घेऊन येतो उद्या देतोय म्हणल्या मग थांबा ना आणि या थोड्या पद्धती बदला अरे काय बदला ते? पद्धती बदला नाही. मध्ये पडला पण नाही. त्याची कसं त्याची काय करायचं? चुकी आहे? ह्यो घरून आम्ही पळून चुकी केली आला, का? बहिणीच्या घरात येऊन लपवतोय म्हणलं ते याचा बिचाऱ्याची काय कार्यक्रम चुकी? लावून मग त्यांचे पैसे मिळतील मी आता आता कुठं कार्यक्रम आहे? ते लावून वावरून घरात येतो का? त्याचा. मग हे काय आम्हाला थोडी माहिती आहे तुम्ही पैसे घेऊन पत्त्या घेताय का पोरीचे लग्न करताय. उद्या तुमची पोहोच करतो मग याची काय आहे ना त्याची इकून मी मला कशी वसूल बरं करायची मी बरं मी करतो. काय म्हणते नाना यांची पद्धत बदलायची म्हणजे ती काऊन म्हणतात पद्धत बदलायची यांनी धडधडीत पैशासाठी पोरीचा हात धरलाय होय रे मग ही हा? पद्धत आहे का यांची हे पैसे लाज काढायची? वाटल्या का यांना हा असले उद्योग करता काय तुम्ही मग पैसे देत नाही म्हणल्यावर काय पैशासाठी करायचं? आमच्या हा? पोरींची इज्जत घेता का पैसे तुम्ही? आज नाही उद्या येऊन जाते पण पोरीचा हात काय धरायचा जान जान पोरगी आमची विधवा झालेली आणि एक सांगू तुम्ही तुम्हाला, म्हणताय ना तिचे मालक या वाढले बा, तुमच्या जावई वाढले. अशा व्यवहारामुळे सावकारांनी असं नाही बाकी करायचं. लोकांना महिन्यात त्रास दीड होईल. महिन्यात देऊन ज्याला टाकते तुम्ही. ना ज्याला गरज आहे ना पैशाची त्यांच्या व्यवहाराने जर लोकांनी पाहिलं ना तर दुसऱ्यांना सुद्धा अडचणी येते अशी पोरींची हातदाराची पद्धत आहे का पैसे मागायचे असं नाही करायचं बाळाटण रे पैसे करता लेकरा बाळा कुठं हात धरता? अहो, अहो, पण नाना, किती हे वेळा झाले? कसले पैसे तुमचा- कोणी घेतले तुमचा धंदा ह्याची पाण्यात आहे, कोणती तुमचा पद्धत आहे? धंदा कधी म्हणलं मी? आहे, तर तुम्ही म्हणले नाही का? कधी म्हणलं तुम्ही डायरेक्ट पोरीचा हात धरता त्यानंतर पैसे दे नाही तर पोर किती ही कोणती भाषा यांची ना त्यानंतर बोल. किती वेळा तुम्हाला पैसे मागितले किती वेळा तुमच्या दारात आमची आलं चोरी झाली माहिती आम्ही चोरी. मदत करायला आमची चोरी झाली पैसे मागायचे. नाही मजबुरी आहे. मी तुमच्या पाया पडलो सुरुवातीपासून तुम्ही रोजच पाया पडताय आमच्या. अहो भाऊ आमच्या काही खिशात नाही आमच्याकडे आहे ना त्याची आम्ही काय खिशात चुकी असं आहे नाही ती ना. पोरगं तसं आमच्याकडे नाही नाहीये अहो. त्याचा बाप त्याला त्रास देतो ती येतं पैसे अहो, मागायला. पण तुम्ही म्हणलं नाही का नाना मला हे सावकार पैसे द्यायचे ऊस गेला आणि तुमच्या नावावर चेक ऊस काय झालं तिकडे जमिनी का नाही तर काही का आमचे पैसे टाका आम्हाला. पैसे आलेले ना पप्पा देऊन टाका बरं नाना देऊन टाका होते तुमचे पैसे देऊन पैसे पोहोचवा त्या कधी देता दोघांचे यांचे? उद्या सकाळच्या बरी होत्या यांचे कधी देतात त्या बापासून बोलतो मी जातो आणि त्याचे त्याची नाही त्याची त्याच तेच मेवणा मी देतो उद्या उद्या हे दोघं नवरा बायको इतके हलकट येते मला बुडावतील मी देतो ना देऊन. पैशाची लालची ती म्हणजे तुम्हाला ज्यांचा विश्वास नाही आम्ही कसा विश्वास हो, करू? मा भावाला ते आपल्यावर आमच्यासाठी दांडे आले, हात पहिले कार्यक्रम नवऱ्यासाठी करीन. आले ते. आणि भाऊ अटकनी पाडा भाऊ पळून गेला असली ती. झालं का तुमचं जा दे काय काय म्हणते कोणी काही म्हणू तुला वाचायला आम्ही होतो कोण नव्हतं काय आलं म्हणलं का उपकार येत ना कायचे उपकार शेवटी हो का माझ्याकडून जरी चुकलं असलं ना तर शेवटी लाज वाटायला पाहिजे भाऊची. थोडीफार तरी येड्या जनाची अरे त्या दिवशी तो तरी मला जनाची सोडून नाही तर नव्हते मला गेला. तरी लाज वाटायला पाहिजे थोडीफार
एखादं म्हणतो बिचाराव काय संकट आहे कसं पोरीचा संकट? नवरा मेलाय हा? धरणी माहिती त्याची का नाही धरणी माहिती, आम्हाला? जागा द्या ना त्याला आणि तुम्ही त्याला संकटाच्या काळात सोडून येतात अरे, जगण्यापेक्षा काय उपयोगाचे असं म्हणलं का? मग नाटक करतो म्हटलं. आणि मी धरती आहे त्यांना तरी पळून गेले दोघं बी नवरा बायको. ना ना काय काय फायदा झाला मला सांग. हे दादा चुकलंय माझ्याकडून ती नव्हतं करायला पाहिजे मी तसं घडलंय माझ्याकडून. अरे नानाने नेलं मला दवाखान्यात. अरे ना, ना. रक्त दिलं भरलं. मी काय म्हणतो आता असं बी ह्यांची पोरी जर असं झालंय हिचं लग्न द्या आमच्या पोरावर लावून पैसे सोडून देऊ आम्ही. बघा पैशाचा नाही विषय काही त्याच्या त्यांचं चांगलं पैसे देऊ ऑलरेडी त्या बापासंग बोलू तुम्ही ते गोष्टी ते नात्याचं नंतर बघू पैसे आधी देऊ आपण. पैसे त्यांचे माझ्याकडे आले तर पैशाचा हा, काय तुम्ही विषय? हमी घेता म्हणलं काय टेन्शन नाही आम्हाला. नातं लावायचं नंतर बघू. पण ती तुमच्या भावाचं मला नाही पटलं आता तरी झक अहो मारा. चुकलं म्हणलं ना मी. एकत्र या चला जातो मग आम्ही काय आता कवर थांबा देतो पैसे त्यांचे उद्या सकाळी भारी आहे. चला हे पोरं, येता ना तुम्ही आमच्या घरी. तुम्ही बी अडवण करू हा येतो तुझ्या घरी जा. ना तुमच्या शब्दामुळे आम्ही शांत हा, येतो. जा पैसे पोहोचू दे तुम्हाला जा हा जाऊ का? हा बिनधास्त. खोरं घ्या आपलं चला आपलं 12 द्यायचे. भाऊजी चुकलो आमचं ये माफ इकडे, करा ना. ये एकदा आता भावाची गाठ भेट घे जरा चुकलं एकदा म्हणतो आता याच्या पलीकडे ते काय पाहिजे त्याला भाऊजी खरंच लय मोठी चुकी झाली माफ करा ना. ताई खरंच चुकला. दादा आता नाही होणार माझ्याकडून परत कधीच असं होणार नाही. अहो आपणच आपले येतं सोडून जाऊ नका फक्त. ते एक भला माणूस म्हणून आपल्या मध्यस्थीला आलं नाही तर कोण आलं का? तुम्ही रक्ताचे आम्हाला सोडून पळून गेले त्या दिवशी. हा त्या दिवशी बी त्यांच्यामुळे जीव वाचला यांचा आणि आज बी आपल्या सगळ्यांची इज्जत त्यांच्यामुळे वाचली. हा वाचलं भेटा- ना. दादा, सह- हा? सहकार्य मग करते. रक्ताचं नातं कशासाठी अरे पाहिजे? एकामेकाला सोडून जमणार आहे नाही का जमणार. एकामेकाला सोड तुम्ही पैशा करता वावरा करता जमिनी करता कोण नाहीत भाऊ कुत्र कोणाच्या मध्ये तुम्ही आपली श्रीमंत जी आहे. आपल्याला रग लागती मग आणि लय आपण एखादा गोष्टीचा कमीपणा घेतला आणि तो लय आपल्याला 10 शिवाय दिल्या त्यांनी 10 वेळा हाणले पण जर त्याचे कमीपणा घेऊन त्याच्याकडे गेलो आपण तर काय फरक नाही पडत माणसं एकत्र येतात नाही, नाही. आणि तुटल्याने तुटत सगळं माहिती जो कमीपणा घेईन ना तोच समाजात माणूस समजदार म्हणायचं. अरे भावाने 2 कान पडत आणले तर काय फरक पडणार लोक काय म्हणणार आहेत अहो का तुमचा तुला कोण मोठा भाव हाणलं आहे बरोबर आहे. तुमचा मोठा भाव आहे तरी ते कमीपणा घेतात कमून का लहान भाव आहे जाऊन दे ते येड्यावानी करतो तर काय भेटायला झालं? सकट नाही आला राव. हे नाना 2 दिवस बसून राहिला माझ्या. कोणीतरी देवासारखं उभं राहत असतं. चला जाऊन दे आता झालं गेलं इथून पुढं नाही गोष्टी. अंतर जाऊ दे चुकलंय आमचं आता चहा प्यायला चला घरात. चला नाना या तुम्ही